Welcome to RK Coaching Classes, and today we are going to see the first chapter of 11th class of chemistry, that is some basic concept of chemistry. ओके, आपण 11वीचा पहिला चॅप्टर पाहत आहोत केमिस्ट्रीमधला, ज्याचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. म्हणजे काय? सम बेसिक कन्सेप्ट म्हणजे काही संकल्पना आहेत, मूलभूत संकल्पना कशाच्या? केमिस्ट्रीच्या, म्हणजे रसायनशास्त्राच्या काही बेसिक कन्सेप्ट्स आपण इथे पाहणार आहोत. ठीक आहे, त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला इंट्रोडक्शन पाहायचं आहे. ठीक आहे, इंट्रोडक्शन पाहत असताना मी थोडंसं याला झूम करत आहे, जेणेकरून आपल्याला तुमच्या स्क्रीनवरती हे सर्व काही क्लिअर दिसणार आहे. ओके, दॅट यू कॅन सी ऑल थिंग्स दॅट आय एम गोइंग टू टीच यू, दॅट यू कॅन सी क्लिअरली ऑन युअर स्क्रीन. दॅट्स वाय आय झूम इट सिअर. नाऊ फर्स्ट ऑफ ऑल देर इज अ इंट्रोडक्शन. व्हॉट इज इंट्रोडक्शन? इंट्रोडक्शन म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला परिचय असं म्हणतो. सो व्हॉट इज इंट्रोडक्शन? दॅट इंट्रोडक्शन इज ऑफ केमिस्ट्री. कशाची इंट्रोडक्शन दिलेलं त्यांनी? केमिस्ट्री म्हणजे नेमकं रसायनशास्त्र म्हणजे काय हे आपल्याला सांगितलेलं आहे. सो व्हॉट इज केमिस्ट्री? नाऊ क्वेश्चन इज व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री. म्हणजे अशावेळी केमिस्ट्रीची आपल्याला व्याख्या सांगायची असते. असा जर क्वेश्चन विचारला व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री, आता जर तुम्ही लातूरसारख्या ठिकाणाचा विचार केला तर इकडे विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम आहे की 10वीपर्यंत मराठी मीडियममध्ये शिकतात आणि 11वीला गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला लगेच इंग्लिश असतं. त्यामुळे पहिले 6 महिने नेमकं शिक्षक काय बोलत आहे हे आपल्याला समजतच नाही. तर अशा वेळेस मी जे आता मध्ये काही क्वेश्चन्स तुम्हाला रिपीट करणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा सराव होऊन जाईल. चुक आहे. व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री याचा अर्थ काय होतो की केमिस्ट्री म्हणजे काय. मग अशावेळी तुम्हाला त्याची व्याख्या, डेफिनेशन लिहायची असते किंवा डिफाईन केमिस्ट्री असं जरी म्हटलं तरी तिथं व्याख्याच लिहायची असते. ठीक आहे, सध्या आपण पाहतोय. मी क्वेश्चन विचारला डिफाईन केमिस्ट्री किंवा व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री, मग तुम्ही काय सांगणार? केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर. आता केमिस्ट्री काय आहे? ही स्टडी आहे, म्हणजे तो अभ्यास करायचा आहे. कशाचा अभ्यास? ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे काय हो? मॅटर म्हणजे मराठीमधून त्याला आपण द्रव्य म्हणतो. आता द्रव्य काय असतं हे सुद्धा मी तुम्हाला एक इन शॉर्टमध्ये समजून सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर मी पूर्ण व्याख्या क्लिअर करतो. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर. इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. आणि काय आहे? स्टडी करायची आहे कुणाची? मॅटरची. पण कशाची? मॅटरबद्दल कशाची? तर मॅटरच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीची आपल्याला स्टडी करायची आहे. अँड द फिजिकल अँड केमिकल चेंजेस. आणि काय? त्याच्यामध्ये कोणते फिजिकल चेंज होतात आणि कोणते केमिकल चेंज होतात याबद्दल स्टडी करायची आहे. प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. म्हणजे काय हो? बघा, केमिस्ट्री म्हणजे काय आहे? तर हा अभ्यास आहे. कशाचा अभ्यास करायचा केमिस्ट्री म्हणजे? तर मॅटरचा अभ्यास करायचा. मॅटरचा म्हणजे नेमकं कशाचा? तर द्रव्याचा म्हणतो आपण त्याला. तर द्रव्याचा म्हणजे नेमकं कशाचा? तर तो जो द्रव्य आहे त्याचे भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म, त्याला आपण केमिकल प्रॉपर्टीज असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये काही भौतिक आणि रासायनिक चेंजेस होतात, बदल होतात, त्यांच्याबद्दल अभ्यास करणे म्हणजे केमिस्ट्री होय. क्लिअर आहे? व्हेरी सिम्पल डेफिनेशन इज देअर. केमिस्ट्री इज नथिंग बट इट इज द स्टडी ऑफ मॅटर. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल चेंजेस अँड द फिजिकल अँड इथं प्रॉपर्टीज आणि इथे चेंजेस. इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन. आणि हे फिजिकल चेंजेस असतील किंवा केमिकल चेंजेस असतील किंवा केमिकल किंवा फिजिकल प्रॉपर्टीज असतील, म्हणजे थोडक्यात हे प्रॉपर्टीज आणि हे चेंजेस असतील, हे कधीची स्टडी करायची? जेव्हा तो वेगवेगळ्या कंडिशनमध्ये असतो तेव्हा त्याच्याबद्दलचा अभ्यास करणे म्हणजे केमिस्ट्री आहे. ओके, खूप सोपी अशी व्याख्या आहे त्याची. आपण जे लक्ष ठेवायचे, कुठून कुठं पण लक्ष ठेवायचं. बघा व्याख्या इथून केमिस्ट्रीपासून स्टार्ट करायचं आणि कंडिशन्सपर्यंत लक्षात ठेवायचं. मी पुन्हा एकदा रीड करतो आहे. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ द मॅटर, इट्स फिजिकल अँड द केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल अँड केमिकल चेंजेस. इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन. आणि जेव्हा तो वेगवेगळ्या अंडरगोज म्हणजे त्यामधून जाणे, वेगवेगळ्या कंडिशनमध्ये जातो तेव्हा त्याच्यामध्ये जे होणारे बदल आणि त्याच्यामध्ये त्याचे जे काही वेगवेगळे गुणधर्म आहेत त्यांचा अभ्यास करणे म्हणजेच केमिस्ट्री होय. ठीक आहे, मी मॅटरबद्दल स्टडी करतो. तर मॅटर म्हणजे काय? मॅटर म्हणजे कोणताही पदार्थ, एनिथिंग, एनी ऑब्जेक्ट इज कॉल्ड मॅटर. Okay, any object. Suppose there is a mobile is called matter. Suppose there is a rice is called matter. Any object, in each and everything on the earth is called object. Only तिथं फक्त एकच अपवाद आहे म्हणून आपण त्याला एक्सेप्शन काय आहे तर लाईट. ओके, लाईट इज नॉट अ मॅटर. लाईट रे जे असतात, प्रकाश किरण, हे मॅटर नाही आहेत. ते सोडून बाकी सर्वांना आपण मॅटर म्हणू शकतो. ओके, देन आता हे जो मॅटर आहे या मॅटरचं आपल्याला क्लासिफिकेशन दिलं. देर इज अ क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. ओके, विच इज गिवन इन द चार्ट लाईक दिस.
सिअर मॅटर आर ऑफ टू टाईप्स. मॅटर किती प्रकारचे असतात? दोन प्रकारचे असतात. एक प्युअर सबस्टन्स आणि दुसरे मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सला पण सुद्धा आपण मॅटर म्हणतो आणि मिक्सचरला सुद्धा आपण मॅटर म्हणतो. ठीक आहे. मॅटर दोन प्रकारचे, देर आर मेन टू टाईप्स ऑफ मॅटर्स, दॅट इज प्युअर सबस्टन्स अँड देन मिक्सचर्स. देन दिस प्युअर सबस्टन्स आर फर्दर डिवायडेड इंटू टू पार्ट्स, आय मीन टू टाईप्स. आता हे प्युअर सबस्टन्स आणखी दोन गटामध्ये विभागले आहेत किंवा दोन गटांचं वर्गीकरण केलेलं आहे. दीज आर एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे एलिमेंट्स आहेत ते पुन्हा आणखीन तीन प्रकारचे आहेत. देर आर 3 टाईप ऑफ एलिमेंट्स, दॅट इज मेटल, नॉन मेटल अँड मेटॉलॉइड्स. ठीक आहे. अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर मिक्सचर्स पुन्हा दोन प्रकारचे, एक आहे होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. या भागाला मी थोडं इन शॉर्टमध्ये तुम्हाला समजून सांगतो काय काय असतं. मॅटर म्हणजे मी सांगितलं की पृथ्वीवरती ओके देर इज एनी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ इज कॉल्ड मॅटर असं म्हणू शकतो. ओके ठीक आहे. पृथ्वीवरला प्रत्येक ऑब्जेक्ट त्याला आपण मॅटर म्हणू शकतो. मॅटरचे दोन प्रकार कोणते म्हटलं तर प्युअर सबस्टन्स, जे एकदम प्युअर असतं, त्याच्यामध्ये कुठलाच दुसरा पदार्थ मिक्स नसतो, त्याला आपण प्युअर सबस्टन्स म्हणू. आणि 2-3 पदार्थ किंवा थोडक्यात 2-3 द्रव्य एकत्र येऊन जो पदार्थ म्हणतो त्याला आपण मिक्सचर असं म्हणतो. जसं की खिचडी. ओके. आता खिचडी काय झाली? खिचडी फॉर खिचडी हे मिक्सचर झालं. परंतु तेच म्हटलं मी मिरची. ठीक आहे. मिरची ही मिक्सचर आहे का? हो ना, हे प्युअर सबस्टन्स आहे. लक्षात येते. मी समजण्यासाठी सांगतो आहे तुम्हाला, आपल्याला असं नाही समजायचं. मिक्सचर आणि ह्याच्यामधलं आपल्याला पुढे डिफरन्स लक्षात येऊन जाईल हळूहळू. ठीक आहे. हे जे प्युअर सबस्टन्स असतात ते पुन्हा दोन प्रकारचे, एलिमेंट्स आणि दुसरं आहे कंपाऊंड्स. एलिमेंट्सला आपण मराठीमध्ये मूलद्रव्य असं म्हणतो. ठीक आहे. तुम्ही शब्दपाठ केला आहे. मूलद्रव्य एलिमेंट्स आणि कंपाऊंड्सला आपण संयुग म्हणतो. आता ह्याचं एक उदाहरण सांगतो मी थोडक्यात. हायड्रोजन हा काय आहे? इलेमेंट आहे. परंतु तेच H2O हा काय आहे? संयुग आहे. लक्षात येते. दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट्स एकत्र येऊन एक काय तयार होतो? तर कंपाऊंड तयार होतो. ओके. आणि एलिमेंट्स हा सेपरेट असतो, तो डिवाईड होऊ शकत नाही. त्यानंतर मेटल्स. आता मेटल्स काय असतात बघा. एलिमेंट्स आर फर्दर डिवाइड इंटू 3 टाईप्स. म्हणजे एलिमेंटचे पुन्हा किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. कोणकोणते? मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॉलॉइड्स असे 3 प्रकार पडतात. ओके. देन आता मिक्सचर्स पाहिजे आपल्याला. मिक्सचर्समध्ये काय म्हटलं? तर मिक्सचर्स म्हणजे काय? मेटल म्हणजे काय म्हणतो मी सांगायचं राहिलं. मेटल म्हणजे धातू, नॉन मेटल म्हणजे अधातू आणि मेटॉलॉइड्स म्हणजे धातू सदृश्य. ठीक आहे. त्याच्यानंतर मिक्सचर्स म्हणजे त्याला आपण मिश्रण असं म्हणतो किंवा संमिश्र असं म्हणू आपण त्याला थोडक्यात मिश्रण. आता मिश्रण जे आहे ते दोन प्रकारचे. एक आहे होमोजिनियस, ज्याला समांगी मिश्रण असं म्हणतात. हेट्रोजिनियस, त्याला विषमांगी मिश्रण असे म्हणतात. थोडक्यात मी सांगतो. होमोजिनियस मिक्सचर काय असतं? होमोजिनियस मिक्सचर म्हणजे समजा एक ग्लास घेतला, या ग्लासमध्ये काय घेतलं? वॉटर घेतलं आणि मध्ये साखर टाकली. थोड्या वेळाने त्याला मिक्स करून पाहता तुम्हाला साखर आणि पाणी वेगळं दिसतं का? नाही, ते मिक्स झालेलं आहे. एवढं मिक्स होतं की ते सेपरेट नाही, ते एकच दिसतं. त्याला म्हणायचं सारखंच दिसतं ते सगळं, त्याला म्हणायचं होमोजिनियस मिक्सचर. परंतु आपण आता काय घेतलं? दुसरा ग्लास घेतला आणि दुसरा ग्लास घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि मग वाळू टाकली मध्ये आणि त्या दोघांना मिक्स करा. वाळू टाकली, सँड म्हणतो आपण त्याला. मग मला सांगा, हे जे मिक्सचर आहे ते तुम्हाला सारखं दिसेल का? दिसणार नाही. म्हणजे दुसरंवालं मिक्सचर जे होतं ते हेट्रोजिनियस आहे आणि पहिलंवालं जे सारखं दिसणार त्याला होमोजिनियस आहे. हे मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतो आहे. याला इंग्लिशमधून आपण त्यावेळी तिथली डेफिनेशन समजून घेणार आहोत. त्यानंतर पहा पुढे काय म्हणते. केमिस्ट्रीच्या काही आणखीन थोड्याशा कन्सेप्ट्स आपल्या समोर ठेवलेले, त्या कन्सेप्ट्स आपण इथे पाहणार आहोत. केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. आता केमिस्ट्री काय आहे? सेंट्रल सायन्स आहे, म्हणजे सायन्सचा मध्यभाग आहे. याच्यावर सर्व काही डिपेंड आहे. ओके. त्यानंतर इट इज द नॉलेज रिक्वायर्ड इन द स्टडीज ऑफ फिजिक्स. ओके. हे एक असं ज्ञान आहे की रिक्वायर्ड म्हणजे गरजेचं आहे. कुठं गरजेचं आहे? स्टडी ऑफ फिजिक्स, म्हणजे फिजिक्सचा अभ्यास करताना सुद्धा ते गरजेचं आहे. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. त्यानंतर ते कुठं गरजेचं? आणखीन बायोलॉजिकल सायन्स. ठीक आहे. थोडक्यात जीवशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास करण्यासाठी मदत होते. अप्लाइड सायन्स म्हणजे उपयोजित जे काही विज्ञान आहे आत्ताचं सध्याचं, त्याच्यामध्ये केमिस्ट्रीचा वापर होतो. अँड अर्थ म्हणजेच काय? अर्थ म्हणजे पृथ्वीबद्दल अभ्यास करायला त्याचा वापर होतो. अँड स्पेस सायन्स, अवकाश विज्ञान जे आहे त्याचासुद्धा अभ्यास करण्यासाठी कशाचा? केमिस्ट्रीचा वापर होतो. असं ते नॉलेज आहे. इथं म्हटलं आहे इट्स नॉलेज इज रिक्वायर्ड इन द स्टडी ऑफ फिजिक्स. हे कशामध्ये? फिजिक्समध्ये कामाला येतं, बायोलॉजिकल सायन्समध्ये, अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये, अर्थ अँड स्पेस सायन्समध्ये सुद्धा हे कामाला येतं. ठीक आहे. द स्कोप ऑफ केमिस्ट्री इज इन एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ लाईफ. फॉर एक्झाम्पल बघा, आता ह्या केमिस्ट्रीचा स्कोप म्हणजे
त्याला पुढे खूप महत्त्व आहे. कशामध्ये? आपल्या ईच अँड एव्हरी आस्पेक्ट्स, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या लाईफचा विचार केला तर प्रत्येक प्रकारच्या लाईफमध्ये त्याचा आपला काय उपयोग आहे, स्कोप आहे, त्याचं महत्त्व आहे. उदाहरण दिलं, एक्झाम्पल, द एअर वी ब्रीथ. आता बघा, एअर मीन्स ऑक्सिजन, देर इज अ केमिस्ट्री. वी ब्रीथ, आपण घेतो, राईट, आणि श्वास सोडतो सुद्धा, म्हणजे कोणतं? CO2, अगेन केमिस्ट्री. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय म्हणतं बघा, लक्ष द्या. त्याच्यानंतर द फूड वी ईट, जे आपण अन्न खातो, बरंचसं अन्न असं याच्यामध्ये बरेचसे केमिकल पार्ट्स असतात जे आपल्याला माहिती नसतात पण आपण ते खातो, म्हणजे अन्नामध्ये सुद्धा केमिस्ट्रीच आहे. त्यानंतर द फ्लुइड्स वी ड्रिंक, बरोबर, जे काही द्रव पदार्थ आहेत जे आपण पितो त्यांच्यामध्ये सुद्धा केमिस्ट्रीचाच पार्ट आहे. ऑर आवर क्लॉथिंग्स, आपले कपडे, याच्यासुद्धा केमिस्ट्रीचा भाग येतो. आपले कपडेसुद्धा काही रसायनांपासून बनवले जातात जे आपल्याला माहिती नाही. ट्रान्सपोर्टेशन अँड द फ्यूल सप्लाईज. आता ट्रान्सपोर्टेशन आणि फ्यूल सप्लाईज मध्ये सुद्धा, फ्यूल म्हणजे इंधन, ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा केमिस्ट्रीचा वापर आहे. अँड सो म्हणजे आणखीन अशा बऱ्याच बाबी आहेत ज्यामध्ये केमिस्ट्रीचा यूज केला जातो. ठीक आहे. त्यानंतर पुढे पहा, दो इट इज अन ancient science due to development and the advancement in the science and technology. पहा, दो, आता इथे काय म्हटलं, ॲनिशियंट सायन्स म्हणजे हे जुनं सायन्स आहे. ओके, ड्यू टू डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्समेंट इन द सायन्स अँड टेक्नॉलॉजी, केमिस्ट्री हॅज डेव्हलप्ड ॲज द मॉडर्न सायन्स. आता बघा, लक्ष द्या, आता आपण जर प्राचीन विज्ञानाचा विचार केला तर त्या बाबतीत आता सध्या सायन्सने खूप प्रगती केलेली आहे. ओके, ठीक आहे. आणि केमिस्ट्री हॅज डेव्हलप्ड ॲज द मॉडर्न सायन्स, आणि केमिस्ट्रीने काय केलेलं आहे, आता एक मॉडर्न सायन्स डेव्हलप केलेलं आहे केमिस्ट्री या विषयाने. टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट इन sophisticated instruments expanded our knowledge of chemistry, okay, which now has been used applied sciences such as the medicines, dentistry, engineering, agriculture and in daily home use products. ठीक आहे. आता जे हे सायन्स आहे यांनी एवढं म्हणजे प्रगती केलेली आहे. ठीक आहे. एवढे इन्स्ट्रुमेंट्स तयार केलेले आहेत की आपण मेडिसिन्समध्ये पाहू शकतो, किंवा डेंटिस्टिस्ट म्हणजे जे दंत चिकित्सक असतात, किंवा इंजिनियर्स असतात ज्याला अभियंते म्हणतो आपण, ॲग्रिकल्चर, कृषी विज्ञान आहे तिकडं, आणि डेली हाऊस यूज प्रोडक्ट्समध्ये या केमिस्ट्रीचा यूज केला जातो. ठीक आहे. अशा प्रकारे पुढे दिलेलं बघा, नेचर ऑफ केमिस्ट्री. आता नेचर ऑफ केमिस्ट्री काय आहे? ठीक आहे, नेचर ऑफ केमिस्ट्री पाहू आपण. व्हॉट इज नेचर ऑफ केमिस्ट्री? सियर, केमिस्ट्री इज द ट्रॅडिशनली क्लासिफाईड फर्दर इंटू 5 ब्रँचेस. आता केमिस्ट्री 5 ब्रँचमध्ये काय डिवाईड झालेली आहे. ते ब्रँचेस कोणते आहेत बघा, 5 ब्रँचेस. एक आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, दुसरं आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, तिसरं आहे फिजिकल केमिस्ट्री, चौथा आहे बायोकेमिस्ट्री, आणि पाचवा आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. देर आर हाऊ मेनी टाईप ऑफ केमिस्ट्री आर देअर? 5 टाइप्स ऑफ केमिस्ट्री. विच आर दे? ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, बायो अँड ॲनालिटिकल केमिस्ट्री. ओके, ठीक आहे. तर एवढ्या आपल्या केमिस्ट्रीचे प्रकार आहेत. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची व्याख्या दिली. काय व्याख्या दिलेली आहे पहा, खूप सोपी व्याख्या दिली आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज अँड द रिएक्शन ऑफ कंपाऊंड्स ऑफ कार्बन. मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय आहे? तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही हा अभ्यास आहे. कुणाचा अभ्यास आहे? कार्बनपासून जेवढे पदार्थ बनलेले आहेत, लक्षात येते, कार्बन कंपाऊंड्स म्हणू आपण त्याला, दिले इथं CC, कार्बन कंपाऊंड्स. जेवढे काही कार्बन कंपाऊंड्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज, ओके, त्यांच्या प्रॉपर्टीज आणि त्यांच्या काय केमिकल रिॲक्शन्स त्यांचा अभ्यास करणे म्हणजे कोणती केमिस्ट्री आहे? तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज अँड द रिॲक्शन ऑफ कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज आणि रिॲक्शनची स्टडी करणे म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्री होईल. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ, कशाची स्टडी आहे? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी आहे कशाची? ऑल सबस्टन्सेस विच आर नॉट ऑर्गॅनिक. म्हणजे ऑर्गॅनिक नाही आहेत त्या सबस्टन्सची स्टडी करणे म्हणजे कोणती केमिस्ट्री? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. व्हेरी सिम्पल. ठीक आहे. देन फिजिकल केमिस्ट्री. आता त्यानंतर कोणती आहे? फिजिकल केमिस्ट्री. सियर, फिजिकल केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स अंडरलाईंग केमिस्ट्री. जेवढे काही तत्त्व आहेत, प्रिन्सिपल्स आहेत
केमिस्ट्रीमध्ये येणार आहे, त्या सर्वांची स्टडी करणे म्हणजे कोणती केमिस्ट्री? फिजिकल केमिस्ट्री. देन त्याच्यानंतर पुढे पहा, इट डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आणि हे जे फिजिकल केमिस्ट्री आहे याच्यामध्ये आपण कशाची स्टडी करतो? तर डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, म्हणजे मॅटर म्हणजे द्रव्याच्या गुणधर्मांचा आपण अभ्यास करत असतो. कशामध्ये? फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. देन इट इज द स्टडी ऑफ ॲटॉम्स. आता ते मॅटरची स्टडी करतो म्हणजे काय करतो? स्टडी ऑफ ॲटॉम्स. ॲटॉम्स म्हणजे अणू, आपण अणूची स्टडी करतो आहे. मॉलिक्युल्स म्हणजे त्याला रेणूची स्टडी करत असतो आपण, ठीक आहे, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. अँड द फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉनचे जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्यांची स्टडी करणे म्हणजे काय? फिजिकल केमिस्ट्री होय. इंजिनियर्स बघा, एनर्जीज अँड डायनॅमिक्स देअर इन, म्हणजे त्या इलेक्ट्रॉन्समध्ये जे एनर्जी असते त्याच्यामधले जे डायनॅमिक्स आहे त्यांची स्टडी करणे म्हणजे फिजिकल केमिस्ट्रीबद्दल आपल्याला बरीच काही जास्त माहिती दिली. काय दिलेलं आहे पहा, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण प्रिन्सिपलची स्टडी करतो, त्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ मॅटरची स्टडी करतो, म्हणजे मॅटर म्हणजे द्रव्य आणि प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म, द्रव्याच्या गुणधर्माची स्टडी करतो. इट इज स्टडी ऑफ ॲटॉम्स, ह्याच्यामध्ये ॲटॉम्सची स्टडी करतो, मॉलिक्युल्सची स्टडी करतो, आणि फंडामेंटल कन्सेप्ट रिलेटेड टू इलेक्ट्रॉन्सची आपण स्टडी करतो, आणि इलेक्ट्रॉनमधील एनर्जी आणि डायनॅमिक्सची आपण स्टडी करतो. त्याला आपण फिजिकल केमिस्ट्री असं म्हणतो. इट प्रोव्हाइड्स द बेसिक फ्रेमवर्क ऑफ ऑल अदर ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. आणि जी फिजिकल केमिस्ट्री आहे बाकी सर्व जे काही केमिस्ट्रीच्या ब्रँच आहेत त्या सर्वांना मदत करण्याचं काम किंवा त्याचं एक फ्रेमवर्क म्हणजे त्या सर्वांचा पाया थोडक्यात फिजिकल केमिस्ट्री आहे, ठीक आहे. तर आणि यानंतर आपण पुढे पाहिजे प्युअर सबस्टन्सेस वर्सेस मिक्सचर. नेमकं काय असतात हे पाहिजे पहा. थोडासा पॉईंट आहे, आपण एवढं घेऊन इथं थांबणार आहोत. प्युअर सबस्टन्सेस आणि सबस्टन्स यामधला फरक काय आहे? मिक्सचर्सेस याच्यामधला फरक काय? प्युअर सबस्टन्सेस हॅव डिफायनाईट केमिकल कॉम्पोजिशन, त्याच्यामध्ये फिक्स केमिकल कॉम्पोजिशन असतं. डिफायनाईट म्हणजे फिक्स असतं, ओके. त्यानंतर दे ऑलवेज हॅव द सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस देअर ओरिजिन. ओरिजिन म्हणजे काय? मूळ जे पदार्थ आहेत त्यांना जी प्रॉपर्टी आहे तीच प्रॉपर्टी त्यांची पुढं कंटिन्युअस राहते, बदलत नाही. मिक्सचर हॅव नो डिफायनाईट केमिकल कॉम्पोजिशन, परंतु मिक्सचरला केमिकल कॉम्पिटिशन नाही. नीट पहा, प्युअर सबस्टन्समधलं जे केमिकल कॉम्पोजिशन आहे डिफायनाईट आहे म्हणजे फिक्स आहे, परंतु मिक्सचरमध्ये नो डिफायनाईट केमिकल कॉम्पोजिशन म्हणजे त्याचं फिक्स नाही आहे कॉम्पोजिशन. त्यानंतर हेन्स नो डिफायनाईट प्रॉपर्टीज. आता बघा लक्षात, यांच्या प्रॉपर्टीज सेम राहतात म्हणजे डिफायनाईट फिक्स राहतात कुणाच्या? प्युअर सबस्टन्सच्या. परंतु मिक्सचरच्या प्रॉपर्टीज डिफायनाईट नसतात. नो डिफायनाईट प्रॉपर्टीज म्हणजे फिक्स त्यांच्या प्रॉपर्टीज नसतात, त्या बदलतात मिक्सचरमध्ये, कारण त्यांचं केमिकल कॉम्पोजिशन कसं आहे? वेगवेगळं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे प्युअर सबस्टन्स म्हणून इथे दिलेलं आहे. पहा काय दिलेलं आहे? प्युअर मेटल किंवा डिस्टिल वॉटर. आणि त्यानंतर एक्झाम्पल दिले मिक्सचरचं, जसं की पेंट आहे. पेंटमध्ये बऱ्याच पदार्थ मिक्स करायला लागतात, परंतु प्युअर मेटलमध्ये मेटलचा असतो, दुसरा कोणताच नसतो, ठीक आहे. मिक्सचरचं एक्झाम्पल म्हटलं तर पेंटमध्ये काय असतं? मिक्सचर ऑफ ऑइल असतं, पिगमेंट्स असतं, ॲडिटिव्ह असतं. कॉन्क्रीट पाहिलं आपण, कॉन्क्रीटसुद्धा मिक्सर आहे. त्याच्यामध्ये काय असतं? सँड म्हणजे वाळू असतं, सिमेंट असतं, पाणी असतं, त्याला आपण कॉन्क्रीट असं म्हणतो. तर तुम्हाला मिक्सचर आणि प्युअर सबस्टन्स याच्यामधला फरक कळला असेल. इथे आपण इथं थांबणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला अशा पद्धतीने मराठीमधून समजून सांगायचं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मला एकदा कमेंट करा की सर अशाच पद्धतीने सांगा. नाही वाटलं तर आपण पूर्णपणे इंग्लिशमधून पण सांगू शकतो, पण आपल्या लातूर जिल्हा म्हणण्यापेक्षा जे काही विद्यार्थी मराठी मीडियममधून अचानक 11वीला जात आहेत त्यांना थोडंसं समजण्यासाठी थोडं अवघड जात आहे. त्याच्यामुळे मी मराठीमधून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांना वाटतं की अशा पद्धतीनेच तुम्हाला समजून सांगायचं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.